हिंदू धर्माचा रोग देवाच्या नावाने लागला आहे, त्यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। आता तरी शहाणे व्हा, देवाला नाकारून तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाने जावा, असे आवाहन प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले। कोल्हापुरात 8वे मुक्ता साळवे साहित्य संमेलन संपन्न झाले। यावेळी प्राध्यापक कांबळे यांनी देवदेवतांवर प्रचंड टीका केली। हिंदू धर्म म्हणतो त्यावेळेस ब्राह्मण धर्म होता आणि कुठल्याही स्त्रीला, ह्या देशातल्या कुठल्याही स्त्रीला शाळेत जायची परवानगी नव्हती। हे जसं फुलेंच्या लक्षात आलं त्यावेळेस फुले म्हटले मी मुलींची शाळा काढणार। ज्या दिवशी फुले म्हटले की मी मुलींची शाळा करणार, त्याच रात्री फुलेंच्यावर खुनी हल्ला झाला। फुले घाबरले। असे घाबरलेले फुले लहुजी वस्ताद साळवेंच्याकडे आले, म्हटले वस्ताद मुलींची शाळा काढतो म्हटलं माझ्यावर खुनी हल्ला झालाय, मला संरक्षण पाहिजे। वस्ताद म्हटले काय प्रकार आहे सांगा। अरे म्हटले माणसाचं काम करतोस, कोण तुझ्या आडवे चल उद्या शाळेच्या ठिकाणी कर घोषणा। मी तिथं काय बोलायचं ते बोलतो। दुसऱ्या दिवशी फुलेचा सगळा लवा जमा शाळेच्या ठिकाणी गेला। फुले उठले की मी उद्यापासून मुलींची शाळा काढतोय, मुली शाळेत घाला। आणि 9 दिवस वस्ताद साळे उठले, म्हटले पुणेकरांनो, जानवेवाल्यानो, शेंडीवाल्यानो, ही दोघं जे काम करतात ते माणसाचं काम करतायत। जर उद्यापासून शाळा चालू झाल्यानंतर त्या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ आहे। अशी घोषणा केल्यानंतर पुण्यातली बामणं गार झाली, टिंबा टिंबा ढग। गार झाली। त्यानंतर फुलेंचा नाळ ब्राह्मणाने पुण्यामध्ये केलेला नाही। दुसऱ्या दिवशी फुले परत आले। वस्ताद म्हणजे मुली शाळेत येणार, कारण का पेपर मध्ये रकानेच्या रकाने भरून फुलेंच्या विरोधात लिखाण येत होतं, अश्लील शिवीगाळ करत होते, धमक्या देत होते। मुली शाळेत येणार, घाबरून कोण मुली शाळेत घालणार। मग लहुजी वस्ताद साळे उठले, आपल्या पुतणीला खांद्यावर ठेवलं। कुणाची माय गेल्या त्यानं माझ्या आडव्या म्हणला मी माझ्या पुतणीला शाळेत घालणार। त्या मुलीला शाळेत ठेवले। त्या मुलीचं नाव होतं मुक्ता साळवे। ती 4थीला गेली आणि सावित्रीला निबंधली। काय लिहिले, निर्मिका तू आम्हाला ज्या धर्माचा समजतोस त्या आमच्या धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात? आमच्या धर्माची माणसं आमच्याच मंदिरामध्ये का जाऊ देत नाही? आमच्या धर्माची माणसं आम्हाला वरून पाणी का वाढतात? आमच्या धर्माची माणसं मुंगीला साखर टाकतात, आम्हाला लाथा का घालतात? अशा एक ना अनेक प्रश्न विचारले आणि शेवटी म्हणते ती निर्मिका तू काही म्हण, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत। मुक्ता साळवे साहित्य परिषद आयोजित मुक्ता साळवे साहित्य संमेलन आणि संस्कृती यांच्यातर्फे मला जीवनगौरव पुरस्कार मिळत आहे आणि तो पुरस्कार हा माझ्या लेखनाच्या संदर्भात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यानं प्रभावित होऊन आणि त्यांचं साहित्य वाचून आणि त्याशिवाय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं शालेय जीवनापासूनच साहित्य वाचून मी अतिशय प्रभावित झालो होतो। ग्रामीण जीवनातच माझा जन्म झालेला आहे। याशिवाय ग्रामीण साहित्य बरंचसं मी वाचलं। शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, दमा मिरासदार वगैरे या ग्रामीण लेखकाची माझ्यावरची छाप असल्यामुळं आणि ग्रामीण भागातच माझा जन्म झाल्यामुळं ग्रामीण साहित्याला मी स्थान देऊन आणि ग्रामीण जीवन हाच माझ्या चिंतनाचा विषय असल्यामुळं मी ग्रामीण साहित्य आणि त्या संदर्भात दलित साहित्य हेही मी भरपूर प्रमाणात लिहिलेलं आहे। आत्तापर्यंत माझे 9 कथासंग्रह प्रकाशित आहेत, 2 कादंबऱ्या प्रकाशित आहेत, 1 ललित लेख संग्रह प्रकाशित आहे, 1 समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहे आणि त्यानंतर आणखीन एक नवीन आडवाट नावाची कादंबरी माझ्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे। या संपूर्ण साहित्याचा समग्र विचार करून हा जीवनगौरव पुरस्कार आज मला बहाल करण्यात येत आहे। त्याबद्दल मी संयोजकाचे अतिशय आभार मानत आहे। भारी वाटलं। दारी होती तुळस गोट्यात होती गाई, आमच्या मुलींच्यावर कोण वाकड्या नजरेने बघेल त्याची गय केले जाणार नाही, असं जिजाऊ म्हणत होत्या। ते उल्लेख भारी वाटला। महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळी उंटावरून शेळ्या राखणाऱ्या तुम्हा अतिशहाण्या मंडळींच्या आम्हाला आमच्या भावना तुम्हाला काय करणार, उंटावरून शेळ्या राखणाऱ्या तुम्हाला। आणि मराठी ग्रंथकार सभेस त्यांनी पत्र लिहिलं होतं की आमची साहित्य संमेलनं आम्हीच भरवू
आणि म्हणून महात्मा फुलेंच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात गेली 150 वर्षात अनेक नावांनी परिवर्तनवादी, पुरोगामी, समतावादी, विद्रोही आणि आजचं हे मुक्ता साळवे साहित्य संमेलन हे व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्याला गतिमान करण्यासाठी भरवलं जातं. जे फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ लहूजी मुक्ता यांना अभिप्रेत आहे त्या विचारधारेचा प्रचार करणारं हे जात्यांताची लढाई लढू पाहणारं हे साहित्य संमेलन आहे. आणि पुरुषप्रधान संस्कृतीला नाकारून, या ठिकाणी मनुवादी व्यवस्थेला नाकारून स्त्रीप्रधान संस्कृती रुजवणं आणि समतेचा विचार रुजवणं, संविधानाच्या मानवी मूल्यावर न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या चतुसूत्रीची बीजारोपण करणं, यासाठी या संमेलनाचा घाट आज आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या पुरोगामी भूमीमध्ये कोल्हापुरात घातलेला होता. हा मुख्य हेतू या संमेलन घेण्यामागचा होता. आजचे हे साहित्य मुक्ता साळवे साहित्य संमेलन जे झालं ते खूप छान झालं. या खेड्यापाड्यातून जे लोक आले, खेड्यापाड्यात विचारांचा खरं तर जागर व्हावा, शिक्षणाची जागृती व्हावी. आज या संमेलनात ज्या थोर महापुरुष सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, त्यानंतर शिवाजी महाराज, त्याचबरोबर शाहू महाराज, माता जिजाऊ या सर्वांचं वेशभूषेच्या माध्यमातून दर्शन घडलं. हिरो हिरोईन कुणी होऊ शकतं, परंतु थोर महात्मे होणं हे अतिशय खरं तर कष्टाचं आणि त्रासाचं ते काम आहे. आणि आज जे साहित्य संमेलन झालं 8वे मुक्ता साळवे साहित्य संमेलन, ते खूप छान झालं. मला खूप आवडलं. यामध्ये विविध वेशभूषा पारंपरिक, तसं सांगायला गेलं तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि मुख्य म्हणजे मुक्ता साळवे यांची वेशभूषा करून काही मुलं इथं उपस्थित होती. खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. हिरो हिरोईन बनायला कोणीही तयार होतं, पण अशा भूमिका असं सादरीकरण करायला तयार झाली ती मुलं. खरंच त्यांचं खूप कौतुक आहे. हे कार्यक्रम हा इतका छान आयोजित केला, त्यांचं देखील खूप खूप कौतुक आहे. हा कार्यक्रम खूप छान पार पडलेला आहे.